हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, परखियाशी सांगता गोष्टी, परखियाशी सांगता गोष्टी, घरचे कुठे खातील, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोय, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह राजलो पवन झालो चराचरी, एकला कुसरी काहीच नेणे, पुरतो वचन्याची भाविका, एका जनार्दने तुमचा दास, त्याची आशा फुलवावी, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. श्रीपादनाथं गुरुराज वैरं मुमुक्षुनां ज्ञानदायकलक्षं, कोटि क्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं.
तुमचा प्रसाद झाले अपूर्ण हरिकथा वर्णिला गेली जाण एका वंदित से चरण श्री सद्गुरूचे आदरे श्री संतांचे माता चरणावर श्री संतांचे माता चरणावर श्री संतांचे माता चरणावर श्री संतांचे माता चरणावर आसमानी पदे दंड आसमानी पदे दंड आसमानी पदे दंड हरिने माझे हरे चित्त भार मित्र विसरले आता कैसे जाऊ घरानो ही बरालौकिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व संत सज्जनांच्या सेवेकरता भगवत भक्तांच्या सेवेकरता जी गवळण या ठिकाणी म्हणून दाखवली देहू निवासी जगद्गुरु संत तुकोबारायांची 4 चरणांची आणि एक अशी जी गवळण आहे ती गवळण भगवंताच्या प्रेमामध्ये वेळी झालेली आहे तर भगवंताच्या त्या भक्ती प्रेमामध्ये अशी तल्लीन झालेली आहे त्या गवळणीचा एक अनुभव तुकोबारा या प्रस्तुत अभंगातून या गवळणीतून व्यक्त करतात विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले ही खूप कमी ठेवा हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले तुकोबाराय या प्रक्रियेतून गेले आणि म्हणून त्यांनी तो अनुभव त्या ठिकाणी लिहून ठेवला तुकोबाराय त्या गवळणीचं रूपक करून त्या गवळणीच्या माध्यमातून आपल्याला आलेला अनुभव अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त त्या भगवंताने त्या कृष्ण परमात्म्याने त्या हरीने चित्ताचं हरण केलं आजपर्यंत ते चित्त व्यवहारामध्ये गुंतलेलं होतं ते चित्त या लौकिकामध्ये गुंतलेलं होतं पण साधूने कृपा केली सद्गुरूंनी कृपा केली आणि त्या हरीची ओळख करून दिल्यानंतर त्या परमात्म्याची ओळख करून दिल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांमध्ये नवे नवे त्याच्या गुणांमध्ये त्याच्या या प्रेमामध्ये त्या गवळणी वेड्या झाल्या आणि मग त्यांनी या बाकी लौकिकाचा त्यांना सगळा विसर पडला आणि त्यांचा अनुभव काय तुकोबाराच्या प्रक्रियेतून गेले त्या गवळणीच्या भूमिकेतून गेले आणि त्यांनी तो अनुभव व्यक्त केला हरिने माझे हरिले चित्त माझ्या चित्ताचं हरण केलं आणि परिणाम काय झाला भार वित्त विसरले जे काही ओझं होतं जे काही हा लौकिकाचा जो काही व्यवहार होता या सगळ्या गोष्टीचा विसर पडला भार वित्त विसरले आणि मग अशा पद्धतीनं त्या गवळणीच्या भूमिकेतून जाता जाता त्या गवळणी ज्या काही दूध विकण्याकरता किंवा आपल्या काही व्यवहाराकरता बघा ही जी गवळण आहे किंवा किंबहुना जेवढ्या काही गवळणी असतील त्या गवळणी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांचं वर्णन जरूर करतायत त्याबद्दल तिळमात्र शंका नाही पण त्या प्रक्रियेतून संत महात्मे गेले नवे नवे आपल्यालाही त्या प्रक्रियेतून जायचंय म्हणून त्या अंगाने आपल्याला विचार करायचा आहे की गवळणी जशा त्या भगवंताच्या प्रेमामध्ये तल्लीन झाल्या होत्या की भार वित्त विसरल्या होत्या तशी स्थिती आपल्याही आयुष्यामध्ये होते आणि मग तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये तशी स्थिती झाली तुकोबाराय म्हणतात त्या गवळणीच्या माध्यमातून आता कैसी जाऊ घरा नो हे परा लौकिक त्या व्यवहारामध्ये त्या लौकिकामध्ये त्या प्रपंचामध्ये आजपर्यंत रममान झालो होतो परंतु हरीची ओळख झाल्यानंतर हरीने चित्त वेधून घेतल्यानंतर मला या व्यवहाराचा लौकिकाचा विसर पडला पुन्हा तिकडे कसं जाऊ नो हे बरा लौकिक तिकडे जाण्याचं आता मन होत नाही आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लौकिक बरं गवळणीच्या भूमिकेतून जर गेलो गवळणी तर दूध विकण्याकरता जात होत्या आणि त्या तिकडेही त्या हरीच्या प्रेमामध्ये तल्लीन झाल्या होत्या आणि त्या इतक्या तल्लीन झाल्या होत्या तो अनुभव हा परमात्माचा तो साक्षात्कार तो अतुच्च आनंद त्या भक्तिप्रेमाचा तो आनंद त्या चाखत होत्या त्या घेत होत्या आणि त्या आनंदापोटी त्यांना तो प्रपंचातला क्षणिक आनंद त्यांना तुच्छ वाटत होता आणि म्हणून नो हे बरा लौकिक तो व्यवहारातला तो प्रपंचातला क्षणिक आनंद त्यांना सुखकर वाटत नव्हता आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय असं सांगतात अर्थात परमार्थातली जी काही गुह्य गोष्ट आहे त्या गुह्य गोष्टीचा तो अनुभव त्या गुप्त वस्तूचा अनुभव जेव्हा साधकाला येतो तेव्हा तो अनुभव इतरांकडे ज्यांना त्या
अवस्थेचा, ज्यांना त्या स्थितीचा अनुभव नाही, त्यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर त्याची थट्टा होते बरं का. मग असाच अनुभव गवळणींना सुद्धा आला. ते त्या ज्या भक्तिप्रेमामध्ये तल्लीन होत्या, दुधाला दूध म्हणत नव्हत्या, दह्याला दही म्हणत नव्हत्या, त्याच्यातही त्यांना परमात्मा दिसत होता. गोविंदो या कोणी, दामोदरो या कोणी, अशा पद्धतीची ती स्थिती, अशी ती अवस्था. मग या अवस्थेतून जात असताना मग त्यांनी जर सांगितलं, ज्यांना या स्थितीचा अनुभव आहे, काय म्हणते लोकांच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही एक वेडेपणाची स्थिती आहे. दह्याला दही म्हणणं, दुधाला दूध म्हणणं हा समजूतदारपणा आहे. पण दह्याला गोविंद म्हणणं, दुधाला गोविंद म्हणणं, त्या पदार्थापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्याची ओळख करून देणं, अर्थात हे वेडकरपणाचं लक्षण आहे. आणि मग गवळणी त्या भूमिकेतून जात होत्या आणि म्हणून त्यांनी विचार केला, पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. ज्यांना जे परमार्थापासून पारखी आहेत, अर्थात यापासून दूर आहेत, अशांना जर हा अनुभव सांगितला तर ते थट्टा करतील. मग त्याच्यातले घरचे असतील, बाहेरचे असतील, दारचे असतील, सगळे असतील, घरची कुटी खातील म्हणजे ते थट्टा करतील एक प्रकारचे. अशा पद्धतीनं पारखी अशी सांगता गोष्टी म्हणजे दुसऱ्यांना जर हा गुह्य गोष्टीचा अनुभव सांगितला, गुप्त गोष्टीचा अनुभव सांगितला तर त्या थट्टा करतील, असा त्याचा लक्षार्थ आहे. आणि मग अशा पद्धतीने ती गवळण वाटचाल करते, परमार्थाची वाटचाल करते. पण तुकोबारांच्या लक्षात आलं, ही जी गवळण आहे परमार्थाला जरूर लागली, परमार्थाची वाटचाल जरूर करते, पण अजून ती पूर्णत्वाला गेलेली नाही. ती गवळण अजून उच्च स्थितीला, त्या ठिकाणी परमात्म्याच्या उच्च कोटीच्या भक्तिप्रेमाच्या आनंदाला अजूनही पात्र झालेली नाही. कारण तिच्या मनामध्ये शंका आहे, घरचे थट्टा करतील, बाहेरचे थट्टा करतील, तो लौकिक बरा नाही. जेव्हा साधक अशा एका स्थितीमध्ये जातो की त्याला लोकलज्जेची किंवा भय, शंका या पद्धतीची कसली त्या ठिकाणी भीती नसते, तो त्याच्या पलीकडे जातो. आणि मग तेव्हा लोक काय म्हणतील याचीही त्याला काही फिकीर नसते. तशाच त्या गवळणी झाल्या होता की तुका म्हणे हाशे जन नाही काणता येठाई, असा तुकोबाराय सल्ला देतात. मग या भूमिकेतून तुकोबारांनी त्यांना उपदेश केला की गवळणींनो, आता काय करा, तुम्ही निवांत राहा, तुम्ही या बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही ज्या परमात्म्याचा अनुभव घेतलाय, पाहिले पाही परतोनी, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. तुम्ही त्या लोकांची फिकीर करू नका. लोक काय म्हणतील किंवा थट्टा करतील, घरची कुटी खातील, बाहेरची तुम्हाला म्हणजे जे काही थट्टा करतील त्याचा विचार करू नका. काय करा, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. ज्या सत्याचा अनुभव आला, ज्या धर्माचा तुम्हाला अनुभव आला, ज्या सत्य वस्तूचा अनुभव आला, त्याच सत्य वस्तूला, त्याच परमात्म्याला, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा पहा, असा उपदेश त्या गवळणीने तुकोबाराय करतात. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. आता कैसे जाऊ घरा, मोहे बरा लौकिक, विठला विठला गवळणीवर सविस्तर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्यार्थन वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायानं श्री महादेव मंदिर भिलोंडी या महादेव मंदिर भिलोंडी भिलोंडी या भगवंताच्या अधिष्ठानावर भगवान महादेवांच्या या प्रांगणामध्ये आपण कालपासून हा धर्मयज्ञ त्या ठिकाणी आरंभलेला आहे, सुरू केलेला आहे. आणि त्या धर्मयज्ञामध्ये ही आजची सांगताची सेवा आहे. गेल्या 21 वर्षापासून हा नामयज्ञ आपण करत आहात. खर तर अतिशय रम्य वातावरणामध्ये हे भगवंताचं अधिष्ठान आहे आणि गेल्या 21 वर्षापासून आपण सगळेजण त्यांची सेवा करतात. भगवंताची कृपा आपल्यावर आहे आणि राहील, कारण तो फार भोळा देव आहे आणि त्या भोळ्या देवाची आपण सगळे सेवा करत आहात. पण ही सेवा करत असताना आपण सगळं रितसर करत आलो, पण या पामराकडनं, या लेकराकडनं उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीला क्षमा मागतो. खरं तर रात्रीच यायला पाहिजे होतं, परंतु घोटीलाही सेवा असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं थांबावं लागलं.
परंतु उशिरा का होईना या ठिकाणी येण्याचा प्रयत्न झाला. खरं तर बाबा तुम्ही होते, त्याच्यामुळे तुम्ही सेवा करून घ्यायला पाहिजे होती, परंतु असो काहीतरी ते विधिलिखित असेल, या लेकराकडनं ती सेवा व्हावी असं भगवंताचे प्रयोजन असेल. खरं तर आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण दिनेश बाबा वारगडे यांची सेवा होती, पण थोडा काही व्यत्यय आला अपरिहार्य कारणामुळे ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लेकराच्या वाट्याला आली. आणि मी काही कीर्तनकार प्रवचनकार नाही, सुरुवातीला सांगतो, कीर्तनकार प्रवचनकार काही नाही, एक सद्गुरूचा दास आहे आणि एक साधूचा निरोप सांगण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहे. मला कीर्तन येत नाही, प्रवचन येत नाही, परंतु एक सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या माध्यमातून सद्गुरू गुरुवरे बाबराव बाबा बागडे यांनी जो प्रसाद दिला, जे तत्व पोचवलं, त्या तत्वाच्या माध्यमातून आलेला अनुभव, तो निरोप तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विशेष म्हणजे काल्याचं कीर्तन हे दुसरंच कीर्तन आहे बरं का, तर त्याच्यामुळे तुम्ही थोडं सांभाळून घ्याल. आधीच लेट झालंय, त्याच्यात हे दुसरंच कीर्तन आहे नाही का काल्याचं. असो, भगवंतच करून घेणार आहे. बोलविता धरे वेगळा की शिकविता धरे वेगळा की तोच बोलून घेणार आहे. आणि म्हणून भगवंताचं जसं जसं त्या ठिकाणी चरित्र असेल, भगवंताच्या या प्रेमामध्ये तल्लीन झालेल्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणींची स्थिती वर्णन करण्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. विठ्ठला आजचा जो दिवस आहे, आता काल कार्यक्रमाला सुरुवात झाली, आता सांगता आहे. मग सांगता कोणत्याही कार्यक्रमाची असेल ती काल्याने होते. त्याच्या मागचं कारण असं आहे की काला ही भगवंताच्या त्या प्रेमाची अनुभूती आहे, नवे नवे भक्तीचा कळस आहे. काला म्हणजे भक्तीचा कळस आहे. कसा? काल्याची जी स्थिती आहे, आता हे आपण पाहिलंय, हे मडकं या ठिकाणी आहे, याच्यामध्ये प्रतीक म्हणून दया आणि लाही असते. जसं दया आणि लाहीचं ऐक्य होऊन काला तयार होतो, तसं भगवंताच्या त्या अस्तित्वाशी म्हणजे त्या शिवतत्वाशी आपण जे जीवरूपाला आलेलो आहोत, आपण त्याच्यापासून अलिप्त झालेलो आहोत, आपल्या स्वरूपापासून आपल्याला जे विस्मरण झालेलं आहे, पुन्हा सद्गुरूंच्या बोधाच्या माध्यमातून आपण त्या तत्वाशी एकरूप व्हावं, ही जी स्थिती आहे, जीव शिव ऐक्याचा हा जो काल आहे, त्या काल्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. नवे नवे हा सगळा व्यवहार, हा जो सगळा आपण भजन कीर्तन प्रवचन हे जे काही जे करतोय, हा सगळा अट्टहास त्याच्या करता आहे की आपल्या जीवाचं शिवाचं ऐक्य व्हावं. आपण जीव नसून आपण ते तत्व आहोत आणि ते तत्व आपण वेगळे नाही आहात, आणि त्या तत्वाचा अनुभव यावा, नवे नवे ते एकरूपत्व आपल्या अनुभवाला यावं, याकरता हा अट्टहास आहे. विठ्ठला 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 थोडक्यात काल्याची भूमिका आपण समजून घेऊ. नेमका काला केव्हा, बरं का, काला केव्हा माणूस जन्माला येतो, जन्माला आल्या आल्या तुम्हाला आम्हाला नावही नसतं, गावही नसतं, बरं का. जन्माला आल्या ते बाळ जर अमेरिकेत नेऊन ठेवलं तर त्याचं गाव नाव कशा पद्धतीनं होईल, तिकडच्या पद्धतीनं होईल. पण ज्या ठिकाणी जन्माला आलो, ज्या क्षणाला जन्माला आलो, त्यावेळेस आपल्याला या शरीराला नाव नव्हतं, नाव नंतर ठेवलं गेलं. उपजली या बाळकाशी नाव नाही तयापासी, ठेवली या नावाशी होरी दोषी. अशा पद्धतीनं तात्पुरतं व्यवहाराकरता ओळखी पाळखीसाठी नाव ठेवलं जातं. त्या नावाचा आपण ध्यास घेतो, आयुष्यभर त्या नावाला धरून राहतो. पण साधू महात्मे असं सांगतात की पुन्हा आपला तो प्रत्येकाचा अनुभव आहे. जन्माला येताना आपण बरोबरच होतो, आपण योग्य मार्गावर होतो, योग्य स्थितीत होतो, पण आपल्याला तात्पुरतं नाव ठेवलं गेलं. तात्पुरत्या त्या संबंधाने आपली नातीगुती वाढली, आपलं गाव, आपला समाज, आपली व्यवस्था, या सगळ्या पद्धतीनं हा व्यवहार वाढत गेला आणि आपण बांधलं गेलो. मी कोणीतरी चित वस्तू आहे, मी ते चैतन्य आहे, या भूमिकेपासून आपण दूर गेलो. मुक्त होता परी बळे झाला Thank you.
मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे कार्याची भूमिका सांगतो बरं. जेव्हा नाव नव्हतं नाव ठेवलं गेलं त्या संबंधाने हा व्यवहार वाढत गेला आणि आपण पद्धतीमध्ये गेलो, आपण बांधलो गेलो आणि मग ही आपण अगोदर ज्ञानावर होतो बघा. जन्माला येण्याच्या आधी सगळं बरोबर चालू होतं पण बाहेर आल्यानंतर आपलं बिघडलं, आपण पद्धतीमध्ये अडकले गेलो आणि मग काय झालं, आपण अज्ञानी झालो बरं का. आधी ज्ञानीच होतो पण हा बाहेरचा वारा लागला आणि मग आपण अज्ञानी झालो आणि अज्ञानाच्या स्थितीमध्ये आपण जगत राहिलो. ते जगता कोणाचे किती गेले असतील, कोणाचे 10 गेले, 20 गेले, 50 गेले आयुष्य. मग त्या पद्धतीने वाटचाल करता कुठेतरी अंतःकरणात तो भाव जागा होतो की मला यातून सोडवणार, मला या दुःखातून सोडवणारा कोणीतरी महात्मा भेटावा, कोणीतरी सद्गुरू भेटावा. आणि मग ते सद्गुरू आयुष्यामध्ये आल्यानंतर, कारण पुण्याईच्या बळावर सद्गुरू महात्मे कृपा करत असतात. पुण्य फळाला आल्यानंतर साधू महात्मा भेटत असतो. पुण्य फळले बहुता दिवसा कसा झालो सर्वोत्कतो कैसा पावलो. आणि मग साधू महात्मे भेटल्यानंतर साधू महात्मे कृपा करतात, अनुग्रह देतात. अनुग्रहाच्या माध्यमातून त्या प्रक्रियेतून आपल्याला आपल्या स्वरूपाच्या बोधावर आणतात आणि आपल्याला जेव्हा स्वरूपाचा बोध रुजतो ठसतो ती ज्ञानाची भूमिका आहे बघा. आपण अगोदर ज्ञानावर होतो पण घसरलो, मग अज्ञानाच्या स्थितीत आलो. मग अज्ञानाच्या स्थितीत आल्यानंतर साधू महात्मे भेटल्यानंतर त्यांनी ज्ञानाच्या भूमिकेवर आणलं बघा. अगोदर अज्ञान म्हणजे काय, तर मी हे शरीर आहे, या शरीराच्या माध्यमातून जी काही नातीकृत्य आहेत ते माझे आहेत, या शरीराच्या माध्यमातून जी संपत्ती आहे ती संपत्ती माझी आहे, या भूमिकेत जगत होतो. हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान घालून भाऊ तू हे शरीर नाहीस, तू ते तत्व आहेस, तू हे डबडं नाहीस, त्या डबड्याला चालवणारी सत्ता तू आहेस, हा बोध जेव्हा साधू महात्मे करतात त्या बोधावर आपण जेव्हा जगतो ती ज्ञानाची भूमिका आहे. पण एवढ्यावरच थांबून गरजेचं नाही. साधू महात्म्याने विचार केला की आपणच ते आहोत. मग या भूमिकेत जर जगत राहिलो तर त्या भगवंताच्या प्रेमाला आपण पारखे होत. जी वस्तूच आपण आहोत, ती वस्तू स्वतः आपण आहोत, तर मग अजून प्रेम कुणावर करणार बघा. आधी द्वैतात होता, अज्ञानामध्ये अद्वैतात आणला, ज्ञानाच्या भूमिकेवर म्हणजे अद्वैतावर आणलं आणि पुन्हा त्या भक्तिप्रेमाला पात्र होण्याकरता पुन्हा आपल्याला भगवंतामध्ये आपलं नको ब्रह्मज्ञान आपसिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करे. ही फार टोकाची भूमिका साधू महात्म्याने सांगितली. त्या ज्ञानाच्या भूमिकेवरून पुन्हा ते मागे आले आणि मागे यावं लागतं त्या भक्तिप्रेमाचा आनंद घेण्याकरता. भक्तिप्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे. पुढचं प्रमाण महत्वाचं आहे. आत्मनिष्ठ जरी
झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या. म्हणून त्या आत्मनिष्ठेच्या भूमिकेवरून खाली यावं लागतं. मी भक्त तू देव ऐसे करी. ज्ञानाच्या भूमिकेवर आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप झालो जरूर आहे, पण त्या भक्तिप्रेमाचा आनंद घेण्याकरता, त्या भक्तिप्रेमाचा, त्या भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता मी भक्त तू देव ऐसे करी. मग या भूमिकेतून मग अगोदर अज्ञान, नंतर ज्ञान आणि आता पुढे ज्ञानोत्तर. बर का, आधी ज्ञानाच्या पूर्वीची जी स्थिती आहे ती अज्ञानाची, काही कळत नव्हतं, भ्रांतीत होतो, भ्रमात होतो. आणि ज्ञानावर आणलं साधुबात म्हणजे सद्गुरूंनी बोधाच्या माध्यमातून त्या तत्वावर आरूढ केलं आणि पुन्हा त्या तत्वाच्या माध्यमातून आपल्या स्वरूपाच्या बोधावर अखंड अनुसंधान ठेवत पुन्हा ज्ञानोत्तर भक्तीमध्ये प्रवेश करतो. आणि ज्ञानोत्तर भक्तीची जी स्थिती आहे, भगवंताची ओळख आहे. बरं का, भगवंताची ओळख आहे, आपणच ते आहोत. याही भूमिकेतून ते ज्ञान झालेलं आहे, ते ज्ञान झालेलं आहे. टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद. अंगो अंगी मुरादा चंद्रा, अंगी मुरादा चंद्रा, अंगो अंगी मुरादा चंद्रा, अंगी मुरादा चंद्रा. टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद. ही काल्याची स्थिती आहे. बरं, आपण फक्त गवळणी ऐकतो, आपण फक्त चरित्र ऐकतो, पण काल्याची खरी भूमिका काय ज्ञानोबा सांगतात. टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि या भूमिकेतून जेव्हा साधक जगतो तेव्हा तो गवळण स्थितीला पोहोचतो. विठ्ठल विठ्ठल या भूमिकेतून आपण कोणत्या टप्प्यावर आहोत, आपण आपला पेपर आपणच तपासायचा. विठ्ठल विठ्ठल नसेल आपण तिथपर्यंत पोहोचलो, पण आपण त्या वाटेवर नेमकं चालतोय की नाही चालत, त्या रस्त्याने आपण वाटचाल करायला सुरुवात केली की नाही केली, याचाही पडताळ आपण प्रत्येकाने घ्यायचा आहे. विठ्ठल म्हणून अज्ञानातून ज्ञानावर यायचं, ज्ञानातून ज्ञानोत्तर भक्तीत प्रवेश करायचा आहे. आणि या ज्ञानोत्तर भक्तीच्या माध्यमातूनच आपण आपला आयुष्याचा शेवट गोड करायचा आहे. विठ्ठल आणि म्हणून अशा पद्धतीनं साधू महात्म्यांनी याच पद्धतीनं परमार्थ केला. कारण तेही सुरुवातीला असेच होते, ही तळमळ त्यांनाही होती. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्तमध्ये. आणि नंतर पुन्हा ज्ञानाच्याही भूमिकेवर आले. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्खने नेवर्म संत चरण. ते तत्वच आपण आहोत या भूमिकेवर तेही जगले. आणि मग ज्ञानोत्तर भक्तीत मग अशी प्रमाण देऊन गेलो आपण. मी भक्त तू देव ऐसे करी. या पद्धतीने त्यांनी भक्तीची वाटचाल केली. सांगायचं नव्हता एक होता, काला केव्हा होतो, काला केव्हा होतो. या प्रक्रियेतून आपण जेव्हा जातो, ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काल्याची भूमिका आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काला साधला जातो. जीवाचं जीवपण आणि जीवाचं जीवपण संपून जेव्हा शिव अवस्था येते. आता जो ज्या पर्व काळावर
आता ही जी ज्ञानाची भूमिका आहे, जीव आणि शिवाचं ऐक्य होतंय. पण गवळणी त्या भक्तिप्रेमाला ज्या पात्र झाल्या त्या भक्तिप्रेमा करता काला कशाला म्हणतात, काला कशाला म्हणतात, तर त्या भक्तिप्रेमाला पात्र होणं म्हणजे काला आहे. आणि मग या पर्व काळावर हा उत्सव करतोय आपण शिवरात्र. एक वाक्य बोलून जाईल. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये साधूचा बोध होत नाही आणि त्या बोधाच्या माध्यमातून, त्या बोधाच्या द्वारे आपण त्या शिवतत्वाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपली शिवरात्र नाही. तोपर्यंत आपली जीवरात्र, तोपर्यंत आपली जीवरात्र आहे. मग त्या कितीही शिवरात्री जाऊ, बरं का, भाषा समजून घ्या. जीवरात्र आहे तोपर्यंत जीवरात्र. पण ज्या दिवशी त्या शिवतत्वाचा अनुभव येईल, ते शिवतत्व आपण आहोत या भूमिकेवर साधू महात्मे आपल्याला आरूढ करतील आणि त्या भूमिकेवर आपण जगू, तेव्हा आपली शिवरात्र. आणि म्हणून त्या तत्वाचा अनुभव घेण्याकरता त्या महात्म्यांनी काय केलं, त्या साधू महात्म्यांनी कोणता मार्ग अनुसरला, त्या मार्गाने आपल्याला वाटचाल करायची. आणि त्या पद्धतीनं या काल्याच्या भूमीकडे प्रवेश करत असताना आजचा जो दिवस आहे त्या दिवशी बाकीचं काही सांगू नये आणि त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं. कारण ही रीत आहे, साधू महात्म्यांनी घालून दिलेला हा पायंडा आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी. भगवंताने कुरुक्षेत्रावर पण कार्य केलं, पण ते नाही. आजचा जो दिवस आहे तो दिवस भगवंताच्या चरित्राचं वर्णन करणार आहे, भगवंताच्या गुणलीलांचं वर्णन करणार आहे, भगवंताच्या त्या लीलांचा गुणानुवाद करण्याचा आजचा दिवस आहे, आजचा क्षण आहे. विठ्ठल कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र असं आहे की ते अज्ञानातल्या अज्ञानी जीवाला गोड वाटतं, बरं का. ज्याचा परमार्थाशी काही संबंध नसतो तरी तो भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा वर्णन ऐकण्याकरता आतुर असतो, त्याला आवडतं ते. पण आपल्याला सांगायचं, आपला जो निर्धारित वेळ आहे, अभंगाची भूमिका आपल्याला, त्या गवळणीची भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची आणि उर्वरित वेळेमध्ये, धावत्या वेळेमध्ये आपल्याला भगवंताचं थोडं का होईना आपल्याला चरित्र वर्णन करायचं आहे. काला का करायचा, काला केव्हा होतो याची भूमिका समजून घेतली. आता त्या भूमिकेतून तुकोबराय गेले, त्या भूमिकेतून ज्ञानोबराय गेले. ज्ञानोबरायांनी सुद्धा वाळवंटामध्ये काला केला. काला करती संत जन, करती संत जन, करती संत जन, करती संत जन. काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण. साधू महात्म्यांनी काला केला, ज्ञानोबरांनी वाळवंटामध्ये काला केला. एक जटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. ज्ञानोबरांनी सुद्धा काला केला आणि अनेक साधू महात्म्यांनी त्या प्रक्रियेतून जाऊन काला केला. पण काला एकट्याला नाही करता येत. काला करून घेण्याकरता कुणाची तरी शरणागती, कुणाची तरी शरणागती पत्करायची. साधू महात्म्यांनी ती शरणागती पत्करली. आपल्या आयुष्यात काला होत नाही, काला समजत नाही, त्याचं एकमेव कारण
आपण कुणाला शरण जात नाही. आपण आपल्या मनाने परमार्थ करतो, आपण आपल्या मनाने वाटचाल करतो. ज्ञानोबराय सांगतात मनोमार्गे गेला तो तेथीची मुक्तला. आणि म्हणून मनोमार्गे न जाता साधू महात्म्यांना शरण गेलो की या प्रक्रियेतून आपल्याला नेतील ते. आणि या प्रक्रियेतून गेलो की कालाही झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून साधू महात्म्यांनी काला केला, ते त्या गौण स्थितीला पोहोचले. आणि मग त्यांनी त्या भगवान श्रीकृष्ण महात्म्यांच्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या चरित्रामधील ज्या गौणांची स्थिती होती ती स्थिती स्वतः अनुभवली. काय झालं, आपण सुरुवातीला या गौडणीचा जो भावार्थ आहे त्या पद्धतीने वाटचाल करू. उर्वरित विठोबात नाही भजनानंतर आपण थोडस मोजकं, अगदी आपल्याला सगळ्यांना माहित आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्र कुणाला माहित नाही असं या मंडपात सापडणार. आणि जो असेल तो कदाचित भारत देशातला बघा. त्या गवळणी जेव्हा भगवान परमात्म्याच्या सानिध्यात आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, म्हणजे भगवंताच्या सानिध्यात जे कोणी येतात त्या सगळ्यांवर भगवंत मोहिनीच टाकतो बर का. आणि तसाच प्रकार त्या गवळणींच्या आयुष्यामध्ये झाला. मागच्या कर्मधर्म संयोगाचा जो काही भाग आहे त्या संबंधाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सानिध्यात येण्याचं त्यांचं भाग्य उदयाला आलं. त्या गवळणी त्या भगवंताच्या सानिध्यात गेल्या. आणि भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर काय झालं की जेव्हा त्या भगवंताची जी मुरली आहे त्या मुरलीच्या नादाने, त्या मुरलीच्या स्वराने त्यांना असं विव्हळ करून सोडलं, असं त्या ठिकाणी तल्लीन करून सोडलं की त्यांना तो नाद लागला. त्या नादाला सोडून, त्या मुरलीच्या स्वराला सोडून त्यांना दुसरं काही ऐकूशी वाटत नव्हतं. अशा पद्धतीने त्या तल्लीन झाल्या. कारण त्या मुरलीचा सूरच असा आहे, त्या मुरलीचा नादच असा आहे की तो नाद तो साधकाला वेडा करून सोडतो. सूर ऐकता तिथे झाले मी बाबरी, मोला वाजवतो त्या मुरलीने त्या गवळणींना वेडं करून सोडलं. इतकं वेडं करून सोडलं की त्यांना कसलंही भान राहिलं नाही. इतकं वेडं करून सोडलं. आणि तो नादच असा आहे, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पिता पडली कानी, विवळ झाले अंतःकरणी, निघर धंदा विसरले. मुरलीचा सुरतान तिने हरिला माझा प्राण, संसार केला दानादीन. एवढा परिणाम संसाराची सुद्धा दानादान. अजून मुरली नव्हे केवळ बाण,
तिने हरिला माझा प्राण. अतिशय म्हणजे त्या मुरलीच्या नादामध्ये त्या कवळणी वेड्या झाल्या होत्या, विवळ झाल्या होत्या, विवळ झाल्या अंतःकरणी, घरधंदा विसरल्या. पावा गोंगडी घेऊन पायी संगी घेऊन गोपाळ गाई, वृंदावनी आल्या नवलाही विनोद विलास पावा गोंगडी घेऊन पायी. त्या भगवंताने वेणू वाजवला, त्या विनूच्या स्वराने त्या वेड्या झाल्या. उता वेळ झाल्या गवळणी वेणुनाद कानी, भवती भवती पाहती अवलोकनी, नैना नदीसे शारंग पाणी हो पाणी हो पावा गोंगडी घेऊन पायी. बघा विनू ऐकायला येतोय पण तो दिसत, विनू ऐकायला येतोय पण तो दिसत. आणि ज्याने वाजवला तोही त्यांना दिसला नाही, पण त्याला पाहण्याकरता त्या वेळा झाल्या होत्या, उतावीळ झाल्या होत्या. विनू वाजविला सुस्वरे बाई, पण त्याला पाहण्याकरता त्या पाहताय. होती पाहते अवलोकनी, नैना नदिसे शारंग पाणी. डोळ्याने दिसत नाही, विनू तर ऐकायला येतोय म्हणून त्या बेभान झाल्या होत्या, वेड्या झाल्या होत्या. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, वृत्ती वेधरी परमानंद हो नंद हो नंदा. पावा गोंगडी घेऊन पायी. आणि इतक्या तल्लीन झाल्या, इतक्या तल्लीन झाल्या म्हणजे बाहेरच्या गोष्टीचा विसर पडला ते सोडून द्या, स्वतःच्या शरीराचा विसर पडला. आणि ही भक्ती प्रेमाची स्थिती आहे. बघा सुरुवात ही जी गवळण आहे हा भक्तीचा एक प्रवास आहे. सेना महाराजांची स्थिती आहे. सुरुवातीला वेणू वाजवला पहिल्या चरणामध्ये, बघा वेणू वाजवला. दुसऱ्या चरणामध्ये तो ऐकायला आला. तिसऱ्या चरणामध्ये वृत्ती वेधली. आणि शेवटच्या चरणामध्ये देहभानच विसरले. अवघा रपला देहभाव, जन्म मरणाचा पृथ्वीला ठाव. वृत्ती स्वानंदी मुरली पाव, हा भक्ती प्रेमाचा कळस आहे. वृत्ती स्वानंदी मुरली पहाव, सेना म्हणे भाग्योदय येवो भाग्योदय येवो. देहाचा विसर पडला आणि देहाचा विसर पडतो अशी कोणती मुरली आहे? आजपर्यंत तुम्ही आम्ही ज्या भासरी ऐकल्या, ज्या मुरलीचा नाद ऐकला, त्या मुरलीने कदाचित थोडा वेळ काहीतरी क्षण, काहीतरी मिनिट, काहीतरी तास आपल्याला विसर पडेल. पण त्यांना अशा मुरली नाद लागला होता. ती मुरली अखंड चालू आहे, ती मुरली अखंड चालू आहे. ती मुरली कधी बंद पडत नाही, बंद पडली नाही, बंद पडत नाही, बंद पडणारही नाही. मग अशी कोणती मुरली आहे? अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी क्रिया विनोद छंदे छंदे डुलत असे. या नादाच्या माध्यमातून अनुहात वादती टाळ, अनुक्षीर तरसाळ, अनुभव तन्मय सकाळ, नामामणी केशव कृपाळ गाळ. ही साधकाची जी स्थिती आहे या भूमिकेतून. कारण तो नाद ऐकल्यानंतर त्या नादामध्ये आपण जेव्हा रममान होतो, ती जी समाधानाची स्थिती आहे, साधकाची जी समाधानाची स्थिती आहे, ती समाधानाची स्थिती, ती सुखाची आनंदाची स्थिती, दुसऱ्या कोणत्याही सुखाची सर नाही. त्या आनंदाला दुसऱ्या कोणत्याही त्या ठिकाणी सुखाची सर नाही. बाकीचे सगळे आनंद
भौतिक आहेत ते सगळे आनंद क्षणिक आहेत त्याच्या पुढे, असा तो आनंद आहे. कारण तो अखंड चालू आहे. आणि त्या अखंड नादाशी जेव्हा आपण नादानुसंधान ठेवतो तेव्हा मात्र आपली वृत्ती त्या भगवंताशी एकरूप होते आणि आपण त्या आनंदात रममान होतो. आपण त्या भूमिकेत अशा भूमिकेत जगतो की या सगळ्या बाह्य गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. आणि त्या मुरलीच्या नादाने नुसत्या गवळणींवर परिणाम झाला असं नाही, नुसता गवळणींवर परिणाम झाला असं नाही, तर या बाहेरच्या गोष्टींवर सुद्धा परिणाम झाला. फुलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे, फुलविले वेणुनादे पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, फुलविले वेणुनादे पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. पक्षी सुद्धा ते उडायचं विसरून गेले, स्थिर झाले. तृणतरे लुप्त झाली, पुच्छे वावनिया ठेली. अजून गायी सुद्धा चरण्याचं विसरून गेल्या. अशा पद्धतीचा तो नाद आहे. या सगळ्या व्यवहाराला, या बाह्य गोष्टीला सगळ्याला लुप्त करून सोडणारा तो नाद आहे. आणि म्हणून वृंदावनी वेणू गवनाचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धन वाजे, अशा पद्धतीचा तो नाद जेव्हा गवळणींनी ऐकला तेव्हा त्यांना वेद लागला की भगवान श्री कृष्ण परमात्मा इथे तरी असणार. आणि म्हणून त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होण्याकरता त्या तल्लीन झाल्या, त्या वेड्या झाल्या आणि त्यांना सगळ्या गोष्टीचा विसर पडला. हरीने त्यांच्या चित्ताचं हरण केलं, त्या नादाने त्या चित्ताचं हरण केलं. भार आणि वित्ताचा विसर पडला. अभंगाचा पहिलं चरण. हरिने माझे हरिले चित्ता, 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 हरिले माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. त्या गवळणींना त्या हरीने इतका वेध लावला, इतक्या त्या वेड्या झाल्या की त्यांचा चित्ताचं हरण केलं. चित्तामध्ये आधी प्रपंच भरलेला होता, आधी व्यवहार भरलेला होता, हा बाहेरचा लौकिक व्यवहार भरलेला होता. पण त्या भगवंताने त्या प्रेमाच्या अनुभूतीने त्या चित्तामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा विसर पाडून त्या भगवंताच्या प्रेमाची अनुभूती फक्त शिल्लक ठेवली. हरिने माझे हरिले चित्त, परिणाम काय झाला? फार वित्त विसरले. बघा, ही जी स्थिती आहे, आपल्या बाहेरच्या सगळ्या बाह्य लौकिक गोष्टीचा आपल्याला जेव्हा विसर पडतो त्या स्थितीला आपण वेडेपणा म्हणतो. गवळणी तशाच झाल्या होत्या. भार वित्त विसरल्या, सगळ्या गोष्टीचा विसर पडला. आपण कशासाठी आलोय, त्या बाजारात आलोय का वृंदावनामध्ये, कशासाठी, नेमकं कशासाठी, या सगळ्या गोष्टीचा विसर पडला. घरातल्या मगाशी सांगून विसरल्या, कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, अशा पद्धतीच्या स्थितीत त्या जगत होत्या. त्याची पार परिसीमा झाली. देवा तुझ्या मुरलीच्या पाये रे मन मोही रे माझे. पण
पुढं काय झालं? गाईचं वासरू म्हशीला सोडले, बैलाची धार काढू रे मन मोही रे माझे. बघा असं असं कोण करतं का? व्यवहारामध्ये बैलाची धार काढायला जाईल, गाईचं वासरू म्हशीला सोडेल, हा वेडेपणा आहे का नाही? पण हा वेडेपणाच परमार्थातला उच्च कोटीचा कळस आहे. डोळ्यामध्ये कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट मन मोही रे माने. कशी स्थिती आहे बघा. डोळ्यामध्ये काजळ भरतात, सगळ्यांना माहित आहे डोळ्यामध्ये काजळ भरतात, पण त्यांनी काय केलं? डोळ्यामध्ये कुंकू भरलं. ही कोणती स्थिती आहे? हा वेडेपणा नाही का? आपल्या दृष्टीने हा वेडेपणा आहे, आणि भगवंताच्या दृष्टीने हा भक्तीचा कळस आहे. अजून किती वर्णन करावं? सगळं विसरून गेल्या. आपुलियाचा विसर भोळा, विसर भळा गोविंद कळा कौतुके. तर भगवंताच्या प्रेमामुळे ज्या वेड्या झाल्या होत्या, तर भगवंताच्या प्रेमामुळे वेड्या झाल्या होत्या एवढ्यापर्यंत की आपल्या डोक्यावर दही आहे का दूध आहे याचंही भान राहिलं नाही. ते असं सांगत सुटल्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, तव तव हसते मथुरे चागे. धुळीवरी धुळी गवळणी साते निघाल्या, गवळणी गोरस म्हणून विसरल्या. त्या गवळणी दह्याला दही म्हणणं, दुधाला दूध म्हणणं हे विसरून गेल्या, आणि काय म्हणायला लागल्या? गोविंद घ्या पुढे दामोदर घ्या गे. पण असं ऐकल्यानंतर बाकीचे लोक हसायला लागले. तव तव हसते मथुरेच्या गे, धुळिया माधारी अनोबा झाला भारी, उत्तंबळे गोरस भांडे बाहेरी. जेव्हा त्या याच्यामध्ये जेवढी क्षमता आहे त्याच्यातून तेवढं भरल्यानंतर ते उचंबळून बाहेर निघायला लागलं. ही ती स्थिती आहे परमार्थातली. त्या आतमध्ये भरून पुरून उरला. तुका म्हणे देह जेव्हा तेव्हा भरून पुरून उरतो, तेव्हा तो बाहेर उचंबळतो. तो भक्तिरस, तो भक्तिप्रेमाचा आनंद बाहेर उचंबळतो, आणि गवळणी त्या स्थितीत जगत होत्या. आणि म्हणून या पद्धतीनं जगता 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 किती आनंद, किती आनंद, किती आनंद. आणि मग त्या आनंदाला पारावर उरला नाही. मग या आनंदापुढे मला सांगा, जर तुम्हाला सूर्य तुमच्या ताब्यात दिल्यानंतर एवढीशी ट्यूबलाईट तुम्हाला काय करायची? अख्खा सूर्य तुमच्या ताब्यात दिल्यानंतर एवढीशी ट्यूबलाईट तुम्हाला काय करायची? काही कामाला येणार आहे? नाही. मग त्या भक्तिप्रेमाचा इतका आनंद लुटत होत्या त्या गवळणी. मग त्या लौकिकातला एवढाचा आनंद, क्षणिक आनंद, त्या क्षणिक आनंदाचा त्यांना काही हे उरला नाही, काही फिकीर नाही, नकोसा झाला तो आनंद. आणि म्हणतात आता कशाला घरी जायचं? आणि दोन्ही बाजूनी अर्थ बर का, हा व्यवहारातला आनंद नको, हे बरा लौकिक म्हणून घरी जायचं नाही. आणि दुसरा अर्थ असा की घरचे बोलतील म्हणून आता कशी जाऊ बरा अभंगाचं दुसरं चरण. आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा.
कसं जाऊ आणि आता घरी कशाला जाऊ. मग हे बरा लौकिक, तो लौकिक, तो व्यवहार, तो प्रपंच, तो आनंददायी नाही, तो दुःखदायक आहे, सगळ्यांना माहित आहे आणि तो अनुभव प्रत्येकाचा आहे. आणि म्हणून त्याच्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या प्रेमामध्ये, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या नामामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये जे सुख आहे ते सुख अलौकिक आहे. आणि म्हणून हा लौकिक नको. अलौकिक सुखाची प्राप्ती झाल्यानंतर लौकिकाचा तिरस्कार, नो हे बरा अलौकिक. आणि म्हणून अशा पद्धतीनं, आणि आता कैशी जाऊ करा, कशाला घरी जाऊ आणि का घरी जाऊ. कारण घरच्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना या स्थितीचा अनुभव असेलच असं नाही. ज्यांना अनुभव आहे ते मान्य करतील, ते मान्य करतील. मला सांगा, डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी कुंकू भरून घरी गेल्यानंतर घरचे काय म्हणतील? थाळी घेऊन येतील, हार घालतील, सत्कार करतील? नाही नाही नाही, म्हणतील आता विडी झाली, ही गवळण विडी झाली, कामातून गेली. बरं, घरी गेल्यानंतर काम धंदा करायला लागली. ती जर दूध काढायला गेली आणि दूध काढताना ते वासरू, गाईचं वासरू म्हशीला सोडलं, मग काय होईल? घरचे काय म्हणतील? बरोबर काम करते असं म्हणतील का? नाही नाही, वेळ म्हणतील. अशा पद्धतीचा हा व्यवहार जेव्हा ती करेल तेव्हा बाहेरच्यांच्या दृष्टीनं, घरच्यांच्या दृष्टीनं तो लौकिकाचा जो व्यवहार आहे तो त्यांना योग्य वाटणार नाही. कारण गाईचं वासरू म्हशीला डोळ्यात काजळाऐवजी कुंकू भरणं, हळदीने वळवट भरणं, अशा पद्धतीचा हा व्यवहार, अशा पद्धतीची ही त्या कृती, त्या गवळणीची कृती लोकांना पटणार नाही. आणि म्हणून ते थट्टा करतील, ते नावं ठेवतील. कोणी की फुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे आली, देखीला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी. या गोष्टीचा तो परिणाम आहे. आणि आपल्या सगळ्या गोष्टीचा विसर पडून त्या भगवंताशी एकरूप झाल्यामुळे ही स्थिती झाली. आणि अशी स्थिती झाल्यानंतर तव तव हसती मथुरेच्या घेते, सगळेजण हसतील आणि तुम्ही आम्ही सुद्धा हसू असं जेव्हा करतील. कारण आपल्याला त्या स्थितीचा अनुभव नसतो ना, आपण ते थट्टा करतो. असं कुठं असतं का? असं कुठं असतं का? असा कुठं परमार्थ असतो का? आपण थट्टा करू, कारण आपल्याला त्याचा अनुभव नाही. आणि म्हणून त्या अवस्थेतून आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला ती प्रक्रिया कळत नाही. आणि गवळणी त्या प्रक्रियेतून जात होत्या, पण त्यांना भीती होती की घरी जर गेलो तर घरचे मात्र आपली थट्टा करतील. आपला हा अनुभव जर त्यांना सांगायला गेलो, त्यांना समजून सांगायला गेलो की हे नेमकं काय आहे, हे का असं होतं, असं जर जेव्हा आपण त्यांना सांगायला गेलो तर त्यांना ते मान्य होणार नाही. ते आपली थट्टा करतील, आपल्याला वेडं ठरवतील. आणि म्हणून दुसऱ्यांना त्या गोष्टी सांगणं नको. अभंगाचं तिसरं चरण. परखी असी सांगता मोस्ती, परखी असी सांगता मोस्ती, परखी असी सांगता मोस्ती, परखी असी सांगता मोस्ती, परखी
घरची कुटी खातील. जर पारखी म्हणजे कोण? परमार्थिक दृष्टीने मला सांगा, ज्याच्या गळामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याने साधूची शरणागती पत्करली, सद्गुरूचा अनुग्रह आहे, साधूच्या स्वरूपाचा बोध आहे, साधूने दिलेल्या बोधावर तो आरूढ आहे आणि त्या या प्रक्रियेतून जाताना त्याला जे अनुभव आलेले आहेत, ते आलेले अलौकिक अतिंद्रिय अनुभव जेव्हा तो या प्रक्रियेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीशी जेव्हा तो चर्चा करतो, त्या व्यक्तीला ते मत मान्य होत नाही. या प्रक्रियेतून जेव्हा तो गेलेला असतो, त्याचा तो शाश्वत अनुभव 101% खरा आहे याची अनुभूती त्याला असते. पण तो आलेला अनुभव तेव्हा एखाद्या या प्रक्रियेशी संबंधित नसलेला व्यक्ती त्याच्याशी बोलताना तो व्यक्त करतो, तेव्हा मात्र त्या व्यक्तीला मान्य होत नाही. उलट ती व्यक्ती या गोष्टीची थट्टा करते. हा परमार्थातला अनुभव, हा आपल्या वाटचालीचा अनुभव. अर्थात जर विचार करा, साधकाला जेव्हा अनुग्रह होतो आणि अनुग्रह घेतल्यानंतर तो अंतर्मुख होतो, आधी बहिर्मुख पद्धतीने परमार्थ करत असतो, बाहेरचं बघतो, बाहेरचं भजन करतो, बाहेरचं तीर्थयात्रा या सगळ्या गोष्टी करत असतो. पण साधू जेव्हा साधकाला अनुग्रह करतात, सद्गुरू अनुग्रह करतात, तेव्हा त्याला अंतर्मुख करतात, आतमध्ये घुसवतात. मग आतमध्ये घुसवताना त्याला सांगतात, भाऊ आजपर्यंत तू बाहेरचं भजन करत होता, आता आतलं भजन कर. आजपर्यंत तू बाहेरचा देव पाहत होतास, मूर्तीतला देव पाहत होतास, फोटोतला देव पाहत होतास, आता तू आतला देव पाहण्यासाठी तू सज्ज हो. आतमध्ये घुसवतात, अंतर्मुख करतात. आणि असं केल्यानंतर त्या साधकाला त्याची वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर त्याचे भाव जागे होतात. कारण आजपर्यंत तो बाहेर प्रेम करत होता, बाहेरच्या आपल्या नातलगांवर प्रेम करत होता, नवे जरी भक्ती करत असेल तरी बाह्य गोष्टींचा संबंध होता, काळ पक्वाद विना याच्याशी संबंध होता. परंतु त्याला अंतर्मुख केल्यानंतर, आतमध्ये घुसवल्यानंतर तो सद्गुरूवर प्रेम करायला लागला, नामावर प्रेम करायला लागला. भक्तीच्या खऱ्या स्वरूपाला त्या ठिकाणी जाणून घेण्याकरता तो आरूढ झालेला आहे. आणि मग आतमध्ये घुसल्यानंतर त्याला भाव जागे होतात. नाम आठविता सद्गणित कंठी, प्रेमवाढे पोटी ऐसे करे, रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री, अष्टांग ही गात्री प्रेम तुझे, सर्व ही शरीर विजया कीर्तने गाऊ निशी दिनी नाम तुझे. तो ध्यास घेतो त्या नामाचा आणि त्या नामाचा परिणाम असा आहे, नाम परिणाम करतं, त्या नामाचा परिणाम असा होतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, चित्त चाकाटले आटून घेत, वाचा पांगुळली जितीच्या देत, अपाद कंचुकीत रोमांचाले, अवधोनित डोळे, वशदाती आनंद जळे, अतुल्य स्फुर्मितीने मिळे बाहेरी कापे. ही स्थिती होते. अंगावर घाम येतो, अंग थरकाप होतं, डोळ्यातून अश्रुधारा येतात, तो गडबडा लोळतो. ही स्थिती भक्तिप्रेमाची. बघा, अंतर्मुख परमार्थाची स्थिती एकनाथ महाराज वर्णन करतात. सात्विका भरणे, रोमासी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तू थरारी, स्वरूप रेखे नेत्री, अश्रुद्या भीतरी वाहतात. ते पूर्ण अभंग आहे अष्टसात्विक भावाचा. पण शेवटी असं म्हणतात नाथबाबा, एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. ज्या भगवंताची आपण भक्ती करतोय, ज्या भगवंतासाठी आपला हा सगळा खटाटोप चालू आहे, तो भगवंत कृपा केव्हा करतो? एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता, ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. तसा नाही तो. तुम्ही किती पंक्ती घातल्या आणि किती दान धर्म केला, त्याने पुण्य जमा होईल. त्या पुण्याच्या पोटी साधू महात्मे कृपा करतील, अनुग्रह देतील आणि तेव्हा भाव जागी होतील आणि तेव्हा आपल्याला भगवंत कृपा करतील. अशी ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येईल. आणि हा जो अनुभव आहे साधू महात्म्यांनी घेतला. पण मला सांगा, या प्रक्रियेतून जेव्हा साधक जातो, जेव्हा त्याला असे भाव होतात, तेव्हा मात्र लोकांच्या दृष्टीने, जनसामान्यांच्या दृष्टीने ते मात्र थोडस वेगळं वाटतं. असं कुठं असतं का? आणि मग असं नसतं तर मग कसं असतं? साधू महात्म्यांनी जर लिहून ठेवलंय तर ते असंच असतं. साधू महात्मे सांगतात, तुकोबारे सांगतात, कंठी प्रेम दाटे, अशा पद्धतीनं त्या भगवंताच्या नामाचा अनुभव येतो. साधकाला अष्टसात्विक भाव होतात आणि गवळणींची ती स्थिती झाली होती. देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर हरिभक्त.
देहाचा विसर पाडी मज देवा करी उपकार देवा करी उपकार देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. साधू महात्मे सुद्धा विनंती करतात की देवा आता या देहाचा विसर पडू दे. का? कारण या देहाला धरून आजपर्यंत जगत होतो त्याने फक्त दुःख झालं आणि त्याचा विसर पडू दे. त्याचा विसर पडला की देहभाव जाईल. देहभाव जातो म्हणजे जीवभाव जातो. मग शिवभाव येतो तेव्हा आपली शिवरात्र होईल. म्हणून देहाचा विसर पाडी मज. विठ्ठला म्हणून अशा पद्धतीनं अशा प्रक्रियेतनं साधक जातो. त्याला अष्टभाव होतात. देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडल्यानंतर मग तो त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होतो. चैतन्य तत्वाशी समरस होतो. चैतन्य तत्वाचा अनुभव येतो. स्वरूपावर आरूढ असतो. आणि मग अशा पद्धतीनं तो अनुभव घेतल्यानंतर जेव्हा दुसऱ्यांना सांगतो तेव्हा ती थट्टा वाटते, चेष्टा वाटते. पारखियाशी सांगता गोष्टी घरची कुठी खातील. ही गवळणीची जी स्थिती आहे ती स्थिती आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपण अनुभवतो. पण असंही करत असताना, असं सगळं करत असताना आपण अजूनही त्या भक्तीच्या उच्च टोकाला पोहोचलेलो नाही. म्हणून तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करतात की गवळणींनो, साधकांनो, काय करा, तुम्ही या प्रक्रियेतून जातात खरं आहे, हे शाश्वत सत्य आहे. पण लोक तुम्हाला नावं ठेवतील, लोक हसतील, लोक काही वेळ ठरवतील. तुम्ही याचा विचार नका करू. तुम्ही या फंद्यात पडू नका. या गोष्टीचा विचार करू नका. तुका म्हणे हासे जन नाही का न ते घाई. लोक हसतील, लोकांचा स्वभाव आहे. आणि म्हणून तिकडे लक्ष न देता, बाकीच्यांकडे लक्ष न देता तिथून चित्त आपलं दूर करून आपण फक्त त्या भगवंताशी एकरूप राहायचंय. ज्याचा अनुभव आलाय, ज्या सत्याचा, ज्या शिवतत्वाचा, ज्या कृष्ण तत्वाचा, ज्या विठ्ठल तत्वाचा अनुभव आलाय, त्या नामाचा अनुभव आलाय, त्या नामाशी एकरूप राहा. निवांत राहा. निवांत राहा म्हणजे स्थिर राहा. स्थिर राहा. आणि त्या स्थितप्रज्ञ अवस्थेत लोकांनी नावं ठेवो, लोकांनी दगड मारो, शेण टाको, काहीही करो, आपण आपल्या भूमिकेवरून हटायचं नाही. म्हणून निवांत राहा. पुन्हा पुन्हा तेच पाहत राहा. तेच पाहत राहा. ज्या पाहण्याने तुम्हाला आनंद होईल, ज्या पाहण्याने आपल्याला आनंद होईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने निवांत राही. तुका मने निवांत राही. तुका मने निवांत राही. तुका मने निवांत
परतोनी तुकोबारांनी गवळणीनं उपदेश केला, साधकांना उपदेश केला की आता निवांत राहा, आता कुठलीही तळमळ करू नका, तळमळ करू नका, निवांत राहा, निवांत राहा. कारण तुम्ही कितीही तळमळ केली लोक त्यांचा स्वभाव सोडणार नाहीत. म्हणून काय करा, निवांत राहा. आणि ज्या भगवान परमात्माचा तुम्हाला अनुभव आलाय तो अनुभव पुन्हा पुन्हा घेत राहा, पुन्हा पुन्हा घेत राहा. पाहिले पाही परतोनी, कारण त्याचं सावळं गुंड स्वरूप आहे, ते पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. कितीही पाहिलं तरी ते ती डोळ्याची भूक भागणार नाही. आणि म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, किंवा डोळे भरून या पाहिने तुझे मुख, त्याची मद सुख देई देवा. अशा पद्धतीची अनुभूती आपणही त्या ठिकाणी घ्यायची. आणि म्हणून ती स्थितप्रज्ञ स्थितीकडे जाणारी स्थिती. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही. सुखाचे दुःखाचे प्रसंग येतील पण तुका म्हणे निवांत राही. पाहिले पाही परतोने विठोबा, नको माये उमापती महादेव की जय. हरिने माझे हरिने चित्त भार वित्त विसरणे, आता कैसे जाऊ घरा डोही भरा लौकिक. परखियाशी सांगता गोष्टी घरची कोटी खातील. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, आता कैसे जाऊ घरा डोही भरा लौकिक. 4 चरणांची गवळण आहे अभंग. या अभंग रूपी गवळणीमध्ये तुकोबारांनी जो काही संदेश दिला गवळणीच्या माध्यमातून त्याचा विचार केला. आता उर्वरित थोडस फक्त 10 मिनिटांमध्ये आपण भगवंताचं धावतं चरित्र सांगू आणि आपल्या सेवेला पूर्ण देऊ. भगवंताच्या त्या ठिकाणी अवताराचं प्रयोजन नेमकं काय आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चरित्र कथा कुणी ऐकलेली नाही, मगाशी बोलून गेलो, कुणी ऐकलेली नाही असा मनुष्य या ठिकाणी सापडणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र फार अलौकिक आहे, फार गोड आहे, फार श्रवणीय आहे. पण आपल्या निर्धारित वेळेमध्ये एक 10-5 मिनिटांमध्ये आपण धावतं घेऊ. भगवंत अवतार केव्हा घेतो, ते अवतार घेण्यासाठी नेमकं कारण काय आहे. तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी देवा सई आटी जन्म घेणे. धर्मरक्षावया अवतार घेसे आपल्या पाळेसे भक्तजना. भगवंत अवतार केव्हा घेतो, तेव्हा धर्मावर ग्लानी येते, धर्म संकटात सापडतो, अधर्म वाढतो, तेव्हा भगवंत अवतार घेतात. पापी देव भक्त देत ते मातरे धरणीशी झाले होणे त्यांचे. अशा पद्धतीने जेव्हा पापी लोकांचा भार पृथ्वीवर होतो आणि मग तेव्हा भगवंत अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्तांचं रक्षण करता, साधूचे रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांचा दुष्टांचा संहार करण्याकरता भगवंत अवतार घेत असतात. अवताराला येऊन काय करतो तर
सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार करतो. मग अशाच रीतीनं या पृथ्वी तलावर ती परिस्थिती निर्माण झाली. अधर्म वाढला, धर्म बुडाला, अधर्म वाढला आणि मग त्या धर्माचं रक्षण करता भगवान श्रीकृष्ण परमात्माने अवतार घेतला. माता देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी, श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता कुठे बंदीखान्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. असा अयोनी संभव आणि अशा पद्धतीने त्या भगवंताचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण त्या बंदीशाळेमध्ये जन्माला आले. जन्माला आल्यानंतर तिथून त्यांच्या क्रीडा सुरू झाल्या. आता आपल्याला सगळं त्या ठिकाणी माहित आहे. ते जन्माला येण्याच्या आधी काय काय घडलं, किती मारले आणि कंस राजा, काय सगळ्या गोष्टी माहित आहे. लग्नात विघ्न आलं, सगळं आलं, सगळ्या गोष्टी माहित आहे. इथं सगळं लगेच होऊन जातं. काल्याच्या कीर्तनामध्ये देवही जन्माला लगेच येतो. जन्माला आल्या आल्या लगेचच त्या ठिकाणी मोठा होतो. मग जन्माला आल्यानंतर त्यांना तिथं न ठेवता, कारण आधीचा संकेत होता की या ठिकाणी जर भगवान परमात्म्याला ठेवलं तर कंस त्या ठिकाणी जिवंत ठेवणार नाही, म्हणून तो आधीचा संकेत होता. आणि म्हणून तिथून काय केलं, उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. भगवंताला उचललं आणि कुठे न्यायचं होतं, गोकुळामध्ये घेऊन जाण्याकरता वसुदेवाने त्या ठिकाणी जाण्याची तयारी केली. भगवंताला उचललं आणि त्या काही पेढ्या होत्या त्या सगळ्या गळून पडल्या. दरवाजे उघडले आणि वसुदेव महाराज भगवंताला घेऊन जात आहेत. ते नदीला पूर होता. पूर चढला अचाट, त्याची लावीला अंगुष्ठ आणि भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर ती नदी सुद्धा दोंबवली गेली. यमुना मातेने त्या ठिकाणी रस्ता दिला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेव तिकडे गेले. आणि तिकडची जी योगमाया आहे तिला इकडे आणून ठेवलं. आणि म्हणून तिकडे गेल्यानंतर लहानाचे मोठे होता मग पुतना मावशीने दुधाच्या संबंधाने त्या ठिकाणी जे काही आपल्याला सगळं ऐकिवात आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पुतना मावशी, त्याच्यानंतर महाबळ भट आणि असे अनेक त्या ठिकाणी प्रसंग घडून आणून भगवंतांनी त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी मुक्त केलं. भगवंताच्या सानिध्यात कोण कोणत्या भावाने जवळ जाईल, कोण कोणत्या भावाने जवळ जाईल, पण जो ज्या भावाने आपल्याकडे त्याला तो भाव पुरवून त्याची ती इच्छापूर्ती करून भगवंत त्याला मुक्ती देत असतो. भगवंत आपल्या स्वरूपाशी समरस करून घेत असतो. म्हणून महाबळ भट्टाला असेल, त्याच्यानंतर पुतना मावशीला आणि सगळ्याच त्या ठिकाणी बाकीच्यांना सुद्धा भगवंताने आपल्या स्वरूपाशी कृप करून घेतलं. लहानाचे मोठे व्हायला लागले आणि लहानाचे मोठे होता मग ते रांगतरंगणी, सूरतलोनी अशा पद्धतीनं ते लहानाचे मोठे व्हायला लागले. मग हळूहळू ते गवळणीच्या सानिध्यामध्ये आणि गवळणींना ते गोंडस बघा, छोटं बाळ कितीही त्या ठिकाणी एकदम छोटं बाळ असतं, ते कसंही असलं तरी इतकं छान दिसतं असं वाटतं त्याचे किती मुके घ्यावेत. असा प्रत्येकाचा अनुभव आहे. मग असा विश्वाचा मालक आणि त्यांनी ते एवढंसं गोंड स्वरूप घेतलेलं. अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदघरी, ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे आणि तो एवढासा बालरूपामध्ये तो गोकुळामध्ये खेळतोय. हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे नकळे कानोबाचे थोडे. अशा पद्धतीचा हा भगवान परमात्मा, तो अलौकिक असलेला तो भगवान परमात्मा, तो एवढं स्वरूप घेऊन त्या गोकुळामध्ये नांदतोय, खेळतोय. मग हळूहळू लहानाचा मोठा होतो. लहानाचा मोठा झाल्यानंतर मग तिथंच मग त्यांचं राजकारण सुरू होतं. तिथंच मग त्यांनी आपले कार्यकर्ते मंडळी गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू मग पेंड्या सुद्धा अशी काही सवंगडी गोळा केली आणि गोळा करून मग ते हळूहळू खेळायला लागले. खेळ खेळायला लागले, चोऱ्या करायला लागले. चोऱ्या वगैरे सगळ्या करता मग सगळ्या खोड्या माहित आहे आपल्याला. मग दाढीची, विणीची गाठ या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि मग यशोदा मातेपर्यंत गाऱ्हाणे येऊ लागले. गवळणी सांगते गाऱ्हाणे काय फार चोऱ्या केल्या, घरात काही ठेवलं नाही आणि अजून सगळ्यात नको ते धिंगाणा. विचार करा, लहान बाळ कितीतरी धिंगाणा करतं. हा विश्वाचा मालक आहे आणि त्याला हे सगळं सूत्र हलवण्याची ताकद त्याच्यात आहे. पण मग
तरीही सुद्धा तो असं वेडेपणाने खोड्या किती करत असेल आणि म्हणून त्या खोड्या करून करून सगळेजण वैतागले. आणि या खोड्या किती किती मला वाटतं संतांचं प्रमाण आहे. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, महीपत्र सिंधू वाटे, लाडका तुझा काना तुझा तुला गोड वाटे. महीपत्र सिंधू वाटे, याच्या खोड्या किती सांगायच्या. म्हणजे सागराची शाही केली, या पृथ्वीचा कागद केला तरी त्याच्या खोड्या लिहून होणार नाही. महीपत्र सिंधू आटे, समुद्र आटेल पण याच्या खोड्या संपणार नाही. असा तो हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. अशा पद्धतीनं फार खोड्या केल्या, फार त्या ठिकाणी क्रीडा केल्या. आणि मग यशोदा मातेने विचार केला, आता याला इथं ठेवण्यात मजा नाही, याला आता त्याला गायी घेऊन आपण त्याला वनामध्ये पाठवावं. मग त्याला सावध केलं की हे कान्हा, हे कृष्णा, तू आता खोड्या बस कर आणि तुला आता तुला शाळेमध्ये पाठवायचंय. तू आता त्यावेळची शाळा गाई गुरं घेऊन आणि रानामध्ये चरायला घेऊन जायचंय. दिवसभर तिकडं मग खेळायचं, बागडायचं, शिदोरी घेऊन जायची आणि तिकडं गायींचा सांभाळ करायचा, परत पुन्हा घेऊन यायच्या. अशा पद्धतीची ती शाळा. आणि मग मातेने, यशोदा मातेने त्या सवंगड्यांसह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कुठं पाठवलं. गाई गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडी यशोदा मातेने विनंती केली आणि काय करा तुम्ही आता, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. तुम्ही आता रानात जा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सवंगड्यांसह कुठे गेले. गाई चारा या रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी. आणि असे ते भगवान परमात्मा ते सावळ सुंदर गोंड स्वरूप त्या गायीच्या मागे गोधने चारावया जातो सारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो सारंग पाणी. मग अशा पद्धतीनं गायी चारण्या करता गायी घेऊन रानामध्ये गेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तिकडे गेल्यानंतर मग गायी चारता 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 वेळ निघत जातो. मग अजून काय करायचं, गायी त्यांचं त्यांचं चरतील, आपण काय करायचं. मग सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि परत पुन्हा काय करायला लागले. मग खेळायला लागले. पण एकच खेळ नाही, अनेक खेळ. खेळ मांडो कती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू. काय काय अनेक खेळ खेळले. विटी दांडू खेळले असतील, क्रिकेट खेळले असतील. क्रिकेट आता इंग्लिश मध्ये शब्द आहे पण त्याही वेळेस चेंडू फळी
हा शब्द होता तो त्या काळचा खेळ आहे. आता जरी विश्वभर पसरला असल पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो खेळ त्यावेळेसही खेळला. हमामा पोरा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे अशा पद्धतीने अजून खेळ भवराग बाई भवराग राधिकेचा नवरा भवरा खेळले, हमामा खेळले, विटी दांडू खेळले, चिंडू फळी खेळले, नको नको ते अनेक प्रकारचे खेळ खेळले. मग एवढे खेळ खेळल्यानंतर काय होईल? गलावरू गाई गलावरू गाई गलावरू गाई गलावरू गाई